नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण शंकर पाटील सरांचा वळीव हा कथासंग्रह पाहत आहोत. यातील टिपिशन ही कथा आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एक नम्र विनंती, जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मते अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला टिपिशन या कथेला आता प्रारंभ करूयात. लोकांची एक एक झोप झाली तरी जयसिंगराव पाटील आपल्या रानातल्या खोपीतच बसून होता. डोकं धरून बसला होता. काय करावं, कसं करावं हाच विचार सुरू होता. पण काही सुचत नव्हतं. डोकंच चालत नव्हतं. समोर घोंगडावर पडलेला बिडी बिंडल रिकाम होत आला होता. काड्यांची पेटी अर्धी झाली होती. तोंडातली विजलेली बिडी पुन्हा पेटून जयसिंगराव म्हणाला, बाबूराव घ्या की बिडी. समोर बसलेल्या बाबूरावनं बंडलातील एक बिडी उपसली आणि ती स्वतः न पेटवता लांब हात करून तो म्हणाला, शिव्या धर ही बिडी पेटव. शिव्यानं गुमानच बिडी पेटवली आणि मग ते तिघही न बोलता बिडी ओढत राहिले. मगापासून 2 तास हे असंच चाललं होतं. कुणाचंच डोकं काम देत नव्हतं. प्रश्न महाकठीण होता. तो कसा सोडवावा हे कळत नव्हतं. पण काहीतरी करून मार्ग काढणं भागच होतं. बिडीचा एक झुरका मारून जयसिंगराव म्हणाला, काय करावं बाबूराव. बाबूरावनं शिव्याला विचारलं, काय र, काहीतरी बोल की, काय सुचतंय का. शिव्यानं अवघडलेली मांडी बदलली आणि सप्पई बसून तो म्हणाला, जयसिंगराव काम संपलं नाही हे. घासलं म्हणजे लई घासल. दानपट्ट्यागत हात हलवून बाबूरावही बोलला, तर हो, ह्या कायद्यामोरं काय करता. गाडी मस्त पळल म्हणती, पण गुन्हा लागलाय नवं चाकाला. पुन्हा एक नवी बिडी ओढून जयसिंगराव विचार करत म्हणाला, आता ह्या कायद्यातनं पळवाट तरी कशी काढावी. ह्यातनं सुटायचा मार्ग तरी काय. किती विचार केला तरी वाट सापडत नव्हती. आरून फिरून गाडी त्या कायद्याला येऊन थडकत होती. कशीही वाट काढली तरी ती तिथंच येऊन पोचत होती. असा ह्या कायद्याचा तिढा कसा सोडवावा हे न कळून बाबूरावनं पुन्हा बंडलातील एक बिडी उपसली आणि ती पेटून तो म्हणाला, जयसिंगराव आता असं करू. कसं. आपला रोडच बदलू काय. आणि र आणि काय दुसऱ्याच वाटणं आता जरा विचार करू. जयसिंगरावला जरा तल्लकपणा आला. बाबूराव काहीतरी तोडगा काढणार असं वाटून त्यानं विचारलं, आर पर कसा विचार करायचा. पोरगी तर तुमच्या मनात भरली नव्ह का. मनात भरली आहे का पक्की रुतली आहे. काय वाटेल ते झालं तरी लगीन लावायचं एवढं खरं. मध्ये शिवानं तोंड घातलं, अहो पर जयसिंगराव एक लगीन होऊन तुम्हाला पोर झालं ह्याची वाट काय. बाबूराव त्याला हातानं ढकलून म्हणाला, तू गप र. गप काय, पहिली बायको हयात असताना दुसरं लगीन करतोस कसं. मी विचारतो ह्या मुद्द्याचा प्रश्न आहे. तुझा मुद्दा ठेव गुंडाळून. अरे पर कसा. डोसक्याला पटका गुंडाळतात तसा. कसा म्हणून काय विचारतोस. अरे पर कायदा हाय नवं का. अरे ह्या कायद्याच्या काय करतो तुझा कायदा. काय करतो. व्हय व्हय, काय खातो का गिळतो. तुझा कायदा हाय पुस्तकात, हितं नाही. बाबूराव असा अचानक बदलून आरडून बोलू लागला तसा शिव्या तोंडाला कुलूप घालून गप्प बसला. शिव्याचं तोंड असं गप्प करून बाबूराव म्हणाला, जयसिंगराव लगीन करायचं हे तर तुम्ही मनाने धरून चाललाय. होय, त्यात काय वांधं नाही. अगदी सिमेंट कॉन्क्रीट झालं असं समजा तुम्ही. मग काय अडचण आहे. काय म्हणजे अडचण आहे कायद्याची. बाबूराव डोळे झाकून फाडकन बोलला, झक मारला कायदा, काय बिघडत नाही कायद्यानं. हा विचारच नवा वाटून जयसिंगराव जरा पुढं सरकून बसला आणि म्हणाला, काय वाकडं होणार नाही म्हणतोस का. हे भ्याचं सोडा तुम्ही. असं कसं. मग तो डोळे मिटून सांगू लागला, पाटील म्हणजे गावचा राजाच का नाही. त्याच्या जीवावर सारं गाव जगतं हे तर खरं. आहो मग गावच्या राजाला भ्या का पडावं हे सांगा की मला. काय शिव्या, हे खरं का खोटं.
ते बरोबर आहे का? मग चुकी कुठं हायले का? नाही, पर कायद्यात गावल्यावर राजा तरी काय करणार? वडिंग्याचं येरपटच आहे कुठलं? असं म्हणून बाबूरावनं विचारलं. तुझं म्हणणं काय? केस होईल हेच नवं? होय, त्यालाच भ्यायचं. हे उद्या आबरूचा प्रश्न आहे. अरे आबरूच्या, पण केस घालणार कोण? कुणीतरी तसा तक्रारी अर्ज करायला पाहिजे का नको? आता तलाठी काय पाटलांच्या विरुद्ध जाऊन अर्ज लिहणार आहे का? जयसिंगरावनं मिशीच्या टोकाला एक तिढा देऊन सांगितलं. माझ्या विरुद्ध अर्ज लिवायला तलाठाचा बा यायला पाहिजे गोरीतून उठून. मग सांग बघू केस कशी होणार आणि कोण घालणार? एखाद्या वेळेला गावातला कुणीतरी टग्या उठायचा. कशाला? का जेवायचं आहे का तिथं? का उष्ट्या पत्राला काढायचे आहेतले का? जयसिंगराव आत्मविश्वासानं बोलला. छे छे, गावकऱ्यांपैकी कुणी भ्र नाही काढणार. असं कोण काय करत नाही म्हणा. हांगाशी, आता कसं बोललास? केसच होणार नाही तर मग त्या कायद्याचं एवढं भ्या कशाला बाळगायचं सांगा की? असं म्हणून बाबूरावनं घोंगड्यावरची एक बिडी उचलली आणि ती न पेटवता दातात धरून तो म्हणाला. जयसिंगराव, बेलाशक लगीन करून टाकू. मागं पुढं बघायचं काय करायचं ते. जयसिंगरावलाही जोर चढला. दोन्ही अंगाच्या मिशा पिरगाळीत तो म्हणाला. बेलशिक लगीन करून टाकू? आणि काय आलंच अंगावर तर काय नाचार हाय आम्ही? भारोभार पैसा ओतून एकाला 2 बॅलिस्टर घालू की ह्या कामात? ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर केली म्हणजे झालं नवं? एवढा विचार कशाला करता? तुम्ही आपलं डोळे झाकून लगीन करा बघू. एवढ्यात कुणाची तरी चाहूल लागून दावणीचा बैल उठून उभा राहिला आणि कुडाला लागून बसलेलं कुत्रंही गुरगुरू लागलं. तसा जयसिंगराव बसल्या जागेसनंच बाहेर बघत म्हणाला. कोण हाय र? का हो जयसिंगराव, म्या हारा हाय जाधवाचा. उगाच त्याच्या आई बहिणीचा उद्धार करून जयसिंगरावनं विचारलं. कुठं गायब झाला होतास? हाऱ्या जवळ येऊन घोंगड्यावर बसला आणि पटक्यात खोचलेली चंची बाहेर काढत म्हणाला. खावा पान, कंपनीला एक गोळा झाली या. त्याच्या चंचीकडं न बघता जयसिंगराव दम भरून म्हणाला. इतका का रे भाडव्या? लगीन होऊन झाली की 4 वर्ष. चेष्टा करू नका पाटील, मला निरोपच येळाने मिळाला. काय सांगतोस लेका? गळ्या शपथ सुटली म्हणा. गावासनं आता आलोय घरात नवं. भाकरी खाऊन धडचुळी सुधीक भरली नाही. बरं, का बोलवणं केलं? बाबूराव हसून म्हणाला. नांगूर धरायचं आहे. कुठं ते? काय लेका विचारतोस? इथं परसनं मोठा घन पडलाय आणि तुझा पत्त्या नाही. बरं, मग काय झालं ते तर सांगा. आपल्या आदूबाई, तिला आणि काय रोग झाला? तिची लेक कोण? सुंदरी? तिनं आणि काय करून ठेवलं? काय केलेलं नाही अजून, पर जयसिंगराव लगीन करावं म्हणतात तिच्या संग. आणि हो, आणि गेली तानिकडं. अरे पर सरळ बोल की, परसनं काय हाय? परसनं हाय लग्नाचा. मग सावकाश संची सोडत हाऱ्यानं खाली बघतच विचारलं. सुंदरताई तर पसंत पडली आहे ना? जयसिंगराव संतापून बोलले. लेका, पसंत पडायला काय झालं? काय काळी बिंद्री हाय वय? तिकीट काढून बघायला गेलं तरी असं रूप नजर पडेल का? रूपाबद्दल नाही म्हणत म्या, पर जातीचं कसं, पदूर कसा जळणार? बाबूराव नाराजीनं म्हणाला. हेटले का? म्हातारा माणसावानी बोलू नको काहीतरी. बरं राहिलं, पर पसंत हाय तर खुटलंय कशात? तिच्या आईचं म्हणणं आहे वय? तिची आई हाय कबूल, नसली कबूल तरी पळवून नेऊ. लेका, परस हाय कायद्याचा. काय म्हणतो कायदा? दुसरं लगीन करता येत नाही. हाऱ्या दचकून जागा झाल्यासारखा म्हणाला. अरे त्याच्या आईला होय की, पर आमचा आईचार असा हाय. कसा? हाऱ्या म्हणाला. कायद्याच धाब्यावर बसवायचा. बसवावा. तसं नव्हे लेका, पाटलांच्या विरुद्ध कोण जाईल का? आता त्या मी काय सांगू? लेका, सरळ बोल की. खालमानेनं हाऱ्यानं सावकाश तंबाखू मळून फकी मारली आणि वर तोंड करून तो म्हणाला. काय मर्दानं घोळक्यात सापडलासा? त्यात एवढं अवघड काय आहे? मॉप दुसरी लग्न होत्यात, कोण दात सुद्धा घेत नाही. पण परसना असा आहे, पाटलांच्या घरातलं वारं काय म्हणल? जयसिंगराव रुबाबात म्हणाला. कोण काय म्हणणार आहे मला घरात?
हाऱ्यानं गुटखा गिळल्यागत तंबाखू गिळून सवाल केला. पाटलीनबाई कशा खपून घेतील? कोण पाटलीनबाई? जयसिंगरावच्या बोलण्याचा खोक न ओळखल्यागत दाखवून हाऱ्या म्हणाला, अहो आपल्या पाटलीनबाई, तुमच्या धर्मपत्नी आणि गावच्या मातोश्री. आपला अधिकार दाखवून जयसिंगराव बोलला, किती केलं तरी माझी बायको आहे ती. वय म्हणूनच म्हणतो. काय म्हणतोस? वर नजर करून बघायची छाती हाय का तिला माझ्याकडं? आता ते आम्हाला काय ठावं. मी सांगतो नव, तोंडातनं एक शब्द बी बाहेर पडायचा नाही तिच्या. हाऱ्या जोरानं मान हलवून म्हणाला, मग काय हरकत नाही, पर आयसाहेब गप बसतील का? नाहीतर तुमच्या संग आमची बी वरात निघायची. तोंड मिटून गप बसलेला शिवा न राहून म्हणाला, होय वाळल्यासंग वल्लभी जळून जायचं. अरे लेकानू, आईसाहेब काय म्हणणार? 2 शब्द बोलतील आणि गप बसतील, झालं. एवढ्यानं हाऱ्याचं समाधान झालं नाही. हे पाहून जयसिंगराव खुलासा करू लागला, अरे किती केलं तरी आईचं कातडं कुठं जातंय का? समज उद्या काय झालं आणि मी डोसक्यात राग घालून घेऊन कुठं बी निघून गेलो तर काय करावं असा विचार आईचं मन करलच का नाही? बाबूरावनं भर घातली, आईसाहेब कायम करणार नाहीत. मी वाटल्यास लिहून देतो, घे. लेका अंगठा उठवाय तर येतो का नीट? अरे भावार्थ सांगितला, तू लिहून ठेव वाटल्यास. जयसिंगराव शेवटी सार काढून म्हणाला, आईसाहेब असंच म्हणणार की आपल्या पोरांना पसंत केली आहे नवं, करना. पोरग सुखी म्हणजे झालं. अशा रीतीनं आईचा प्रश्न निकालात निघाल्यावर हाऱ्यानं चंचीतली पानं बाहेर काढली आणि त्याचं देठ खुडत तो म्हणाला, काय शिव्या, मग तुझं काय मत आहे? मला घोर पडलाय जयसिंगरावचा चुलताचा. होय की जयसिंगराव, सगळं झालं पर तुमचं चुलतं काय म्हणतील? ते काय म्हणणार? अरे किती केलं तरी तो चुलताच. आहो असं कसं बरं? चुलता म्हणजे प्रत्यक्ष बापाचा भाऊ. काय लांबचं नातं आहे वय? आता आबांच्या मागं तुमच्या त्यांचाच अधिकार नाही का? हे बघ, असं म्हणून जयसिंगरावनं एक उदाहरण सांगितलं. एका झाडाला जरी 2 फांद्या असल्या तरी त्या दोन्हीची तोंड 2 दिशेला असतात नव्ह का? तसा आमचा बुडका जरी एक असला तरी आता फांद्या 2 झाल्यात गा. अहो ते झालं पर कळकळ म्हणून. कळकळ कसली? झाडाची एका अंगाची फांदी तोडली तर दुसऱ्या अंगाची फांदी गपच बसते नवं का? काय झालं म्हणून चौकशी करा येते ह्या अंगाला. कोण चुलता आणि कोण पुतण्या घेऊन बसल्यास खुळ्या? चुलता कशाला शहाणपण शिकवायला जाईल मला? आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर अंगठ्यानं तंबाखू मळत हाऱ्या म्हणाला, जयसिंगराव, मग आमचं काय म्हणणं नाही, मग करावं लागेन. काय हरकत आहे? पर कुठं करावं आणि कसं ह्याचा गाजावाजा न होईल असं करायला पाहिजे. त्यात काय, जावं नरसोबाच्या वाडीला आणि गांधी पद्धतीनं 5 मिनिटात लगीन लावून टाका आणि या माघारी. सगळं आपल्या अंगावर ढकलून हाऱ्या बोलू लागला तसा जयसिंगराव रागानं म्हणाला, या की म्हणजे? लेकानू, तुम्ही पुढं होऊन करायला पाहिजे सगळं. मी एकटा काय मरू का? बरं सगळं मरू. मरतोस काय म्हणून? तसं नवं, आम्ही हातभार लावायला आहेच की. पर एक सांगा, पोरगी आणि तिची आई तर तयार आहे नवं? बाबूरावनं उलटा प्रश्न विचारला. पोरगी तयार नसायला काय झालं? असला राजा गवसल्यावर तिच्या आईचं काय जातं या? मग काय म्हणणं नाही हो. असं म्हणून त्यानं आपली सगळी तक्रार बंद केली आणि तो मुकाट्यानं गप्प बसून राहिला. मनातल्या मनात या गोष्टीचा खोलवर विचार करून तो म्हणाला, जयसिंगराव, मी सांगतो असं करा. करा काय करायचं तुम्हीच, मी फक्त लग्नाला येऊन उभा राहणार. बरं मग असं करू. काय करू? खोडा घालू नको नवा. नाही हो, मला इगत सुचल्या. काय सांग बघू. कायद्यालाच टांग मारायची. कशी? नुसती छडी टांग लावायची. अरे पर कशी? कायद्याला कायद्याच ठेवून द्यायचा. म्हणजे ते कसं काय? लगीनच लावायचं नाही. हॅटले का, काहीतरी बोलू नको. आहो एका तर खरं, माझी पाली 70 बागा. मग काय करायचं म्हणतोस? माझं नीट ऐकून घेणार असेल तर सांगतो. बरं बोल. लगीन झालं अशी नुसती भूमिका उठवायची. पोरीला आणून घरात ठेवायची. 8-15 दिवस काय होतं काय नाही याचा दूम घ्यायचा आणि काय होत नाही असं दिसलं
म्हणजे एक दिस गुमानवाडीला जाऊन लगीन करून टाकायचं. अरे लेका, पर असं आजचं काम उद्यावर का लांबवायचं? का म्हणजे? आहो समजा काय झेंगाट मागं लागलंच तर आपल्याला काखावर करायला बरं. ते कसं? होय सांगायचं. कुठं लगीन लावलंय दावा की. घरकामाला बाई आणून ठेवली या, ती काय बायको आहे वय माझी, असं त्यासनी वर विचारायचं, आपणच पुन्हा मोकळं व्हायचं. कसं? तोडगा झक्क निघाला. पण जयसिंगराव थोडा विचार करून म्हणाला, अरे हे सगळं खरं, पर अशा गोष्टीला ती पोरगी तयार व्हायला नको का? मग लव कसलं राव, जरा तोंड वाकडं करा की, म्हणजे ती आपणच होती तयार. आणि तिची आई काय म्हणल? भले, तिच्या आईला कशाला हो खुलासा करायला निघालाय? तिला समजू द्यायचं नाही वय? अहो सांगायचं, सगळा चोरीचा मामला आहे. फक्त पोरीला घेऊन जाणार, आई नाही आणि बा नाही, कुणी याचं कारण नाही. काय? पटलं. आता जादा खल नको. उद्याला सुंदरीला सांगून ठेवतो, परवा लगीन झालं असं ठरवून टाका. कवा आधीच? नव, परवाला आम्ही दोघं दिवसभर होतो कुठंतरी गपगार. चांगली तिन्ही सण झाल्यावर तिला घेऊन वाड्यावर जातो, त्या दिवशीच उठवा र. हातातला अडकित्ता हलवत हाऱ्या म्हणाला, बेस्ट, मंगळसूत्र बांधायला घ्या. हिरवागार चुडाबिडा भरायचा आणि झाकीत लग्न झाल्यागत घरात न्यायची. तवर आम्ही दिवसभर बोंबलतो, मग काय पाहिजे. गावात सगळीकडं बाजा करतो, मग तर झालं. बाबूरावला ही आयडिया नंबर वाटली. आणखी एक बिडी पेटून तो म्हणाला, जयसिंगराव ठरवा आता. आता पाया चांगला मजबूत झाला, कोण तुमच्या मागं टिपिशन लावून हाय बघू की. आपणच काट्यानंच काटा काढायचा, सोडायचं नाही. सकाळी 10-11 वाजेपर्यंत हाक्यांनी रान उठवावं तसं ह्या दोघा तिघांनी मिळून सारं गाव जागं केलं. लोक रानातली कामं सोडून गप्पा मारीत गावात राहिले. जिकडं जावं तिकडं एकच विषय, दुसरं बोलणंच नाही. चौकशीला पाटलांच्या वाड्याकडं मुंग्यांची रीत लागल्यासारखं माणूस जाऊ लागलं. जयसिंगरावाची आई खुळ्या कावऱ्यागत करू लागली आणि पाटलीनबाईला तर चिंध्या फाडायची वेळ झाली. कशावर विश्वास ठेवावा हेच समजत नव्हतं. प्रत्यक्ष जयसिंगराव आल्याशिवाय खुलासा तरी कसा व्हावा? सकाळपासून वाड्यातल्या एकाही माणसानं तोंडात पाणी घेतलं नाही का कुणाच्या पोटात एक अन्नाचा कण गेला नाही. असा सबंध दिवस गेला आणि तिन्ही सण टळल्यावर जयसिंगराव सुंदरीला घेऊन वाड्यात आला. त्या दोघांना दरवाजात बघून देवडीवरचा संधी पळत पळत आत गेला आणि उरू बडवत पाटलीनबाई जी बाहेर आली ते जयसिंगराव पुढं तिनं कपाळ मोक्षच करून घेतला. थाड थाड पायरीवर डोकं आपटून तिनं रक्ताचं शिंपण करून घेतलं. तशी सासू बिचारी धाव घेऊन आली आणि सुनेची ही अवस्था बघून तिची छाती हबकली. गळा काढून तिनं सारा गाव जमा केला. माणसांनी वाडा भरून गेला. वारा यायला सुद्धा थारा राहिला नाही. पाटलीनबाई डोळे पांढरे करून पडल्या होत्या. दातखिळी बसली होती. कपाळाला भलीदांडगी खोक पडून त्यातनं रक्त वाहत होतं. तिला मांडीवर घेऊन सासू गळा काढून रडत होती. कुणी पापण्या वर करून डोळ्यात पाणी बघत होतं, तर कुणी नाकाला कांदा लावत होतं. जयसिंगरावाच्या पायांच्या तळव्यांना घाम सुटला होता. तोंडावर हातभर लांब पदर काढणारी बायको अशी काही दंगल करून देईल असं त्याला कल्पनाच नव्हती. एकंदर सगळं गाडच उलटलं होतं. कमरेत लावून मुजरा करणारी माणसं तोंडावर थुंकत होती. सुंदरीची अवस्था तर त्याच्या पलीकडची झाली होती. एवढ्या मोठ्या वाड्यात कुठं दडावं हे तिला कळत नव्हतं. पाटलीनबाईनं एकदा श्वास घेतला आणि डोळ्यांची पापणी जरा हलवली. तसा जयसिंगरावाला धीर आला. बायको मरत नाही एवढं नक्की झाल्यावर तो सुंदरीला घेऊन आत चालला. तो चोरागत आत निघाला हे बघताच त्याची आई मांडीवरच्या सुनेला खाली ठेवून आडवी झाली आणि खणखणीत आवाजात बजावून बोलली, गुमान माघार फिर. कुठल्या मारणीला घेऊन आत घुसतोयस? जातीची का गोतीची आमच्या? कुणाला मारीन म्हणता? थाडकन एक थोबाडीत देऊन त्याची आई म्हणाली, लई शेफरून बोलतोयस. कलावतनीची पोरगी सून म्हणून मी नांदू? अशा भोरड्या घरात आणून ठेवायला वाडा नाही बांधला तुझ्या आज्यानं. जयसिंगरावाच्या तापट डोक्यातनं एक सनक आरपार गेली आणि सुंदरीचा हात धरून तो म्हणाला, चल ग, कोण अडवतंय बघू. आपल्याला ढकलून हे पोर आत जाणार असं दिसून येताच
ती अब्रुदार बाई आपणहूनच बाजूला झाली आणि जयसिंगराव सुंदरीला घेऊन आत गेला. तोंड दडून आतच बसला. हळूहळू बाहेरचा गोमगाला कमी झाला. गावातली गोळा झालेली माणसं निघून गेली. रात्र झाली तसे जयसिंगरावाचे सारे भाऊबंधू गोळा झाले. आता खरी मीटिंग सुरू झाली. जयसिंगरावाला बाहेर तोंड काढायची पंचायत होऊन गेली. नात्यातली 4 मंडळी जमल्यावर त्याच्या चुलत्यालाही बळ आलं. आज जयसिंगरावाचाही जीव दागदुग करीत होता. एवढ्यात त्याच्या चुलत्यानं सोप्यातनंच हाक मारली, जयसिंगराव, बायकोला सोडून जरा बाहेर या. वळीव पावसातला ढग गडगडावा तसा चुलत्याचा आवाज ऐकून जयसिंगरावाच्या अंगातलं सारं अवसानच गळालं. सुंदरीच्या काळजात पाणी पाणीच झालं. ती त्याचा हात धरून म्हणाली, आता काय करतील हे? बाहेर जाऊ नका. तोवर चुलत्याची आणि एक हाक कानावर पडली. तसा तो थरथरल्या अंगानं बाहेरच्या सोप्यात आला. अपराध्यागत खाली मान करून तो उभा राहिला. तसे चुलते गरजले, झेंडा लावला म्हणा की घराण्यात आमच्या. पराक्रम करायला दुसरीकडं काय वाव गावला नाही जणू. कोण जातीची पोरगी आहे ही? सगळ्यांदेखत ही चौकशी सुरू झाली तसा जयसिंगराव न बोलता मुरदाड झाला. आता कोडगं बनल्याखेरीज दुसरं काही उपाय नव्हता. जयसिंगराव तोंड उघडेना असे चुलते पुन्हा करडले. जयसिंगराव, काय समजलात तुम्ही? नीट बोला, नाहीतर हंटरनं कातडी लोळली अंगाची. जयसिंगरावचे चुलते कडक होते हे खरं, पण त्यांचा हा कडकपणा जयसिंगरावाच्या वाट्याला प्रथमच आला होता. चुलता झाला म्हणून काय झालं? तोंडाला येईल ते बोलायचं हा कुठला न्याय? आणि उगाच कोण खपून घेणार? जयसिंगरावाला हे सहन न होऊन तो फाडकन म्हणाला, कोण कातडी लोळवतंय? काय संबंध तुमचा? भाड्या बोलतोय तरी बघा कसा. असं म्हणून त्याची आई म्हणाली, ठोका त्याला चांगला. त्या बिगर नाही वटणीवर यायचा. त्याला कुणाचा दारूकच राहिला नाही. दगदार राहिला नाही म्हणजे? आम्ही काय मेलो नाही अजून. बोला जयसिंगराव, घडाघडा बोला. जयसिंगरावनं एकदा मान वर करून बघितलं आणि बोलल्याशिवाय आता धडगत नाही हे जाणून तो म्हणाला, हाय कलावतनीची. मग तिला आपल्या जातीत घेऊन आपण आपली जात सुधारली जणू. मुकाट्यानं ऐकून घेत तो उभा राहिला. तसे चुलते पुन्हा विचारू लागले, 2 लग्नाचा कायदा तर ठाऊक होता का नाही? आता तुम्ही तुरुंगात खडी फोडायला गेल्यावर आमची अब्रू कशा संग मोजली जाणार? सांगा की तेवढं, बोला. तो काही बोलायच्या आत दुसरेच 2-3 बोलू लागले, अहो आता गुन्हाच तर केलाय की तुरुंगात जायची पाळी आलीच की. तर हो, साऱ्या गावभर डंका झालाय. ते काय झाकून राहणार हायवे? कायदा, तुरुंग, शिक्षा, आब्रू ह्यावर जो तो कडाडून बोलू लागला. तुरुंगवास भोगावा लागणार यात कुणाला तिळभर सुद्धा शंका उरली नाही. तशी जयसिंगरावाची आई कपाळ बडवत जाब विचारू लागली, तुरुंगात जाऊन बसायला जलम दिला होय तुम्हाला? कुणीतरी री ओढून म्हणालं, बघा की, एवढा हाताचा पाळणा करून लहानाचं मोठं केलं आणि आता हातापायात बेड्या पडलेल्या बघायच्या म्हणजे? त्या आईनं करावं तरी काय? आई डोळे गाळीत म्हणाली, मला नदीवर पोचून तर मग हे असं करायचं होतंच की. जयसिंगरावाचं टाळकं नुसतं भिनभिनू लागलं. त्याला काव आला आणि तो तिथंच भिंतीला पाठ टेकून खाली बसला. मेलेल्या किड्याला मुंग्याने उत आणावा तसं सगळ्यांनी मिळून त्याला येडकटून टाकलं. त्यानं डोळे मिटून घेतले तरी त्याच्या डोळ्यापुढे तुरुंगाच्या खड्या भिंती काही बाजूला होईना झाल्या. त्यातनंच मन घट्ट करून तो मनात म्हणत होता, तरी बरं प्रत्यक्ष लगीन नाही केलं. हाऱ्याचं ऐकलं ते 16ने काम झालं. तुरुंग हा विषय चगळून चगळून पार चोथा झाल्यावर त्याच्या चुलत्यानं दुसरी एक बाजू रंगवायला सुरुवात केली. आता असं बघा जयसिंगराव, तुम्ही हे विचारपाचार न करता काहीतरी करून मोकळं झाला, पर माझा प्रश्न काही बिकट होऊन बसलाय. असं म्हणून आपल्या वैयक्तिक घरानं तो मांडू लागला. माझ्या नात्याधुत्या 3 लेकी घरात बिनलग्नाच्या बसून आहेत. आता पाहुणं याच जायचं दिस आलं. काहीतरी लग्नाच्या देण्या घेण्याच्या वाटाघाटी चालायच्या, तर तुम्ही असं करून बसला. आता कोण काळं कुत्रं तरी दारात उभं राहील का आमच्या? माझा प्रश्न झाला का नाही बिकट? तर हो, कुणीही सहज बोलणारच की, कुणाच्या लेकी आणि अशा कशा? अशी एकानं भर घातली आणि चुलता ओरडून म्हणाला, अहो डागच लागला की जातीला. वरच्या पायरीवरचा माणूस एकदम गरकन खालच्या पायरीवर नाही का आला? असं म्हणून तो पुन्हा मूळ प्रश्नाकडे वळला.
आता माझ्या लेकी खपायच्या कुठं आणि त्यासनी करून घेणार तरी कोण? आता आमच्या लेकी दिसायला जरा डाव्या. पुन्हा प्रश्न अवघड झाला. आता त्यांची लग्न कशी व्हायची ते सांगा बघू. दिवस उगून चांगला वर येईपर्यंत हाच प्रश्न चालला होता. सकाळी उठून माणसं आपापल्या उद्योगाला लागण्याऐवजी उगीच वाड्यात येऊन बसू लागली. गर्दी वाढू लागली तसा चुलता आपला प्रश्न नेटानं मांडू लागला. लोक त्याला साथ देऊ लागले. एवढ्यात एक बैलगाडी वाजत आली आणि वाड्यापुढे येऊन उभी राहिली. गाडी बघून कुणीतरी पुढं सांगत आलं, मेव्हणा आलाय जयसिंगरावाचा. तो बहादर आपल्या बायकोच्या दंडाला धरून आत आला आणि जयसिंगराव पुढं तिला उभी करून म्हणाला, ही तुमची भन. आज पतूर चांगली नांदिवली. आता हितनं पुढं आमचा संबंध तुटला. मेव्हण्याचं हे आगंतुक बोलणं कळेना. तसा एक जण म्हणाला, पाहुणं बसा तरी. कुठं? हिथं बसू? आमच्यासारख्यांनी यावं बसावं असं काय उरलं आता ह्या वाड्यात? मर्दानो, जग तोंडावर थुकायला लागले आमच्या. पर जयसिंगरावच्या भनीनं काय पाप केलंय? मेव्हणा संतापून बोलू लागला, अहो काय बोलताय तुम्ही बी? खानदान घरानं म्हणून संबंध जोडला. आता ह्या खानदानीचा मान काय राहिला आम्हाला सांगा. कोणी बी म्हणणारच की आमक्याची बायको ही अशा घरातली आहे. कशी नांदवावी मग हिला सांगा बघू. काय माझं लगीन होणार नाही असं वाटतं का तुम्हाला? एक सोडून 8 बायका करून दाखवीन. हा 96 कुळीचा मराठा आहे म्या. अवघडच झालं खरं. अहो चांगलंच अवघड झालं. आता उगच गंमत बघा. ताण लागून मगापासनं माझा जीव व्याकुळलाय. पर पाणी पिन म्हणता का मी ह्या घरात? लगेच कुणीतरी तांब्या भांडं आणून त्याच्यासमोर धरलं. पण गडी त्याला न शिवताच उभा राहिला. सगळ्यांनी मिनत्या केल्या. सासूनं जीव तोडून सांगितलं. पण बहादर पाण्याचा एक थेंब काय तोंडात घ्यायला तयार नाही. जयसिंगरावाला वाटलं, ही काय आफत येऊन बसली. मी लगीन केलं म्हणून या मेव्हण्याच्या जातीला बट्टा लागायला काय कारण? आईला ही माणसं तारकवल्यावानी अशी काय करायला लागलेत? किती केलं तरी पाहुण्याचं पाहुणं आणि कोंबडीचं मेव्हणं ह्यांच्या पोटात का गोळा उठावा? जयसिंगरावची बहीण धरून आणलेल्या कोकरागत उभी होती. तिच्याकडे बघून त्याच्या पोटात ढवळून आलं. तो रागानं म्हणाला, दाजी, माझ्या चुकीबद्दल अक्काला का शिक्षा? तिनं काय गुन्हा केलाय? भांडण रंगात आलं आणि एक घोडं दारात येऊन उभं राहिलं. घोडं आलं, घोडं आलं असं म्हणतात तोवर जयसिंगरावचा सासरा घोडं न बांधताच आत आला आणि चौकातल्या पायरीवरच बसून विचारू लागला, बाबा जयसिंगराव, माझ्या 3 प्रश्नांची उत्तरं द्या. माझी लेक काय वांजोटी होती? काय तुमच्याशी ती नांदत नव्हती? का पाहुणं या नातानं आमच्याकडनं काय गुन्हा झालाय? बोला घडाघडा. ह्यातली एक जरी चूक झाली तरी आलो तसा घोडं घेऊन माघारी जाईल. आमची चुकी म्हणून गप बसतो. काय मंडळी? माना हलवून लोक म्हणाले, बरोबर आहे. आपल्या बोलण्यात काय कसर नाही. काय चुकी असती तर कुणी बी पुढे येऊन दावावी. पदरात घ्यायला आम्ही तयार आहे. हे अगदी लख्ख बोलणं झालं. व्हय, आमचाच रुपया जर खोटा असेल तर भांडायचं तरी काय कारण? एक जण म्हणाला, राईट, करेक्ट बोलणं झालं हे. पण आमची बाजू बरोबर असली तर पोरीचं असं बी वाटोळ झालंय आणि तसं बी झालंय. मग म्या गपका बसू हे सांगा की. जयसिंगरावच्या पोटात गोळा उठला होता. हा तिरकस डोक्याचा सासरा आता गप बसणार नाही याची त्याला पुरी कल्पना आली. पण त्याचं मन त्याला धीर देत होतं. काय घाबरू नकोस. काय लगीन झालेलं काय नाही. कायदेभंग केला तरी ती एक गोष्ट निराळी होती. आता भ्याचं काय कारण आहे? जयसिंगराव असा विचार करीत बसला असताना सासरा आपल्या हातातील घोड्याला मारायची छडी खालच्या दगडावर आपटून म्हणाला, मी वकिली सल्ला घेऊनच आलोय. 5,000 हुंडा दिलाय तसं आणि 2,000 वकिलाला देईन. पण ह्याची शहानिशा लावल्याशिवाय थंड बसणार नाही मी. पोटच्या लेकीपरीस पैसा काय जास्तीचा आहे मला. नाही ह्याला खडी फोडायला लावून दिला तर कान कापून हितच पायरीव ठेवून. मग आत्ताच कान कापून ठेवाय पायरीव आणि जावा हात हलवत. पायरीवर बसलेला सासरा उठून उभा राहिला आणि विळा उचलून बोलाव तसं म्हणाला, आत्ताच निघालो तालुक्याला. अर्ज लिहून खिशातच ठेवला आहे. खोटं वाटत असेल तर बघा. असं म्हणून म्हाताऱ्यानं आपल्या खाकी कोटाच्या खिशातनं एक कागदाची घडी बाहेर काढली आणि स्वतःभोवतीच गोल फिरून ती सगळ्या मंडळींना दाखवून तो म्हणाला, कायद्याचं टिपिशन लावतो मागं. कर संसार.
म्हाताऱ्याच्या या बोलण्याचा काहीच परिणाम जयसिंगरावावर दिसून आला नाही. तसा तो पिकल्या मिशीला हात लावून म्हणाला, म्या बी नावाचा पाटीलच हाय. कायद्यानं नाही काम झालं तरी कुऱ्हाडीनं तर होईलच की नाही. मला तर आता किती दिवस जगायचं आहे. कोण डरतंय बघू तरी. असा दम भरून म्हातारा तडक बाहेर घोड्याकडे निघाला. आयुष्यात 2 खून पचवलेला सासरा असा तडकाफडकी बाहेर पडला तसा जयसिंगरावाच्या मनानं थारा सोडला. कायद्याची भाषा होती तोवर ठीक होतं, भ्यायचं काही कारण नव्हतं. पण कुऱ्हाडीच्या दांड्याला ऊत घातल्यावर काय करणार. त्यात आईपासून मेहुण्यापर्यंत सगळेच उलटले. असला सुलता पण त्यानंही काट्यावर धरलं होतं. जयसिंगरावच्या तोंडचं पाणी पळालं. जतून करून ठेवलेली कायद्याची आबही नाहीशी झाली. सासरा टांग मारून घोड्यावर बसला आणि दोन्ही रेकीबीत पाय अडकून आता घोडा हाणणार असं दिसताच जयसिंगरावला दम निघाला नाही. तो उठून पळत बाहेर आला आणि सासऱ्याचे पाय धरून म्हणाला, जरा खाली उतरा. कशाला खाली उतरू? काय जेवायचं आहे का तुमच्या घरात? नाही, पण एक गोष्ट सांगायची आहे. मग सांगा की. इथं कुणी तुमच्या तोंडाला बोळा कोंबलाय? असं नाही, खाली उतरा. माझ्या फक्त 2 गोष्टी आहे का, आणि मग काय करायचं असेल ते करा. म्या काही नाही म्हणणार नाही. अंडील खोंडागत तुंबून बसलेला आपला जावई अशा रेशमागत मऊ असला हे बघून सासरा मनात समाधान पाहून घोड्यावरनं खाली उतरला. आता चांगली तासभर खरडपट्टी काढावी असा विचार करून तो पुन्हा मागं झाला. मगासारखाच पुन्हा पायरीवरून बसला. काय सांगा बघू भिगिदिनी. सगळ्यांदेखत कसं बोलू? जरा आत चला की. मला लांडा कारभार नको तुमचा. इथं सगळ्यांदेखत बोलायला काय लाज वाटती का? येळ लावू नका, आटपा लवकर. बोलावं का नको असा विचार करीत अखेराला हळू आवाजात जयसिंगराव सांगू लागला, खरं म्हटलं तर मी अजून लगीन केलेलंच नाही. सारं गाव साक्षी देतं आणि तुम्ही मला थापा मारता वय? थापा नाही मारत तर काय थापाचा बा? कशाला खोटं बोलता जयसिंगराव? तो काकुळतीला येऊन म्हणाला, मामा खोटं नाही बोलत मी. मला कळतं सारं. आहो बाई ठेवली तर जग बोलत नसतं. तुम्ही काय सांगता मला? म्या नाही का मस्त एक सोडून 4 बायका ठेवल्या. पर असा गवगवा नाही बरे कोणी केला. बाई ठेवायला कोण नको म्हणतं तुम्हाला, पर असं लगीन काय म्हणून केलं? जयसिंगरावला कसं सांगावं हे कळेनासं होऊन त्यानं सगळ्यांदेखत सासऱ्याचे पाय धरले आणि आपल्या कुलदैवताची शपथ खाऊन तो म्हणाला, विश्वास ठेवा अगर नका ठेवू. म्या काय लगीन लावलेलं नाही ही गोष्ट खरी. सांगतो, एका तर माझं का आपलंच घोडं पुढं दामटता. सासऱ्यासकट सगळी मंडळी थक्क होऊन गेली. कशावर विश्वास ठेवावा हेच कुणाला समजेना झालं. सगळ्यांच्या माना जयसिंगरावाकडे वळून राहिल्या आणि काय ऐकावं ते थोडंच अशा भावनेनं लोक बघत राहिले. एकाच्या ऐवजी 10 जणांनी विचारलं, खरंच लगीन लावलेलं नाही? नाही नाही असं 4दा सांगून जयसिंगराव सासऱ्याला म्हणाला, लगीन काय लावलेलं नाही आणि आता लावणार नाही तर मग झालं? ह्यो काय चमत्कार मला उलगडाना झालाय. अहो लगीन लावलेलं नाही तर मग त्या बाईला घेऊन वाड्यात कसा आला? आणि सबंध रात्रभर आम्ही दातांच्या कण्या करून घेतल्या तर मग आम्हाला का नाही बोलला? जयसिंगरावला कसं सांगावं हे कळेनासं होऊन त्यानं सगळ्यांदेखत सासऱ्याचे पाय धरले आणि आपल्या कुलदैवताची शपथ खाऊन तो म्हणाला, विश्वास ठेवा अगर नका ठेवू. म्या काय लगीन लावलेलं नाही ही गोष्ट खरी. सांगतो, एका तर माझं का आपलंच घोडं पुढं दामटता. सासऱ्यासकट सगळी मंडळी थक्क होऊन गेली. कशावर विश्वास ठेवावा हेच कुणाला समजेना झालं. सगळ्यांच्या माना जयसिंगरावाकडे वळून राहिल्या आणि काय ऐकावं ते थोडंच अशा भावनेनं लोक बघत राहिले. एकाच्या ऐवजी 10 जणांनी विचारलं, खरंच लगीन लावलेलं नाही? नाही नाही असं 4दा सांगून जयसिंगराव सासऱ्याला म्हणाला, लगीन काय लावलेलं नाही आणि आता लावणार नाही तर मग झालं? ह्यो काय चमत्कार मला उलगडाना झालाय. अहो लगीन लावलेलं नाही तर मग त्या बाईला घेऊन वाड्यात कसा आला? आणि सबंध रात्रभर आम्ही दातांच्या कण्या करून घेतल्या तर मग आम्हाला का नाही बोलला? जयसिंगरावाला आपलं बिंग फोडणं आता भागच होतं. सगळे लोक आश्चर्यानं थक्क होऊन गेले. हा काय जयसिंगरावाने खेळ केला होता
हे कुणाला समजण्यासारखं नव्हतं. सगळे तोंड उघडं ठेवून ऐकू लागले आणि जयसिंगराव सांगू लागला, नाही बोललं हे खरं. अहो पर असं का? म्हटलं बघावं तरी कोण काय म्हणतंय. पर कशासाठी? आणि मग जयसिंगरावांनी कथा उलगडायला आरंभ केला. जावयाच्या करमतीनं सासराही आनंदून गेला. जयसिंगरावची गोष्ट रंगात आली. मंडळी खदाखदा हसू लागली आणि एकाएकी सुंदरीची आई धावत पळतच वाड्यात येऊन उभी राहिली. तिला बघून एक जण म्हणाला, हे आता आलं बघा केळवान. आरडाओरडा करीत ही बाई आत शिरली तसं जयसिंगरावाचं काळी धाडधड उडू लागलं. रंगात आलेली गोष्ट मध्येच तुटली. भान विसरून ऐकत बसलेले लोक चटाटा करून उठून उभे राहिले आणि घोड्यागत थैथै नाचत सुंदरीची आई गळा काढून विचारू लागली, जयसिंगराव, असा कसा कैसाना गळा कापला माझ्या लेकीचा? लगीन लावतो म्हणून तिला घेऊन गेला आणि फसून घरात आणून ठेवली होय? मला सारा डाव कळलाय तुमचा. आता बऱ्या बोलान लगीन लावा, नाहीतर पोरगी फितून नेली म्हणून फिर्यादच ठोकते तुमच्या अंगावर. नातीदुती पोर तशीच घरात आणून ठेवली या. लाज तरी बाळगायची होती जरा. माझी पोरगी म्हणजे काय वाटवरचा धोंडा वाटला काय तुम्हाला? काय बघितलं राजा तुम्ही? मुकाट्यानं लगीन लावा, नाहीतर उद्या पोलीस संघ घेऊनच दारात येते तुमच्या. बोला काय करता सांगा. वाचा गेल्यागत जयसिंगराव बसल्या जागी निपचित बसून राहिला. आता काय बोलावं आणि काय सांगावं हा प्रश्न त्याला पडला. मान वर होत नव्हती, जीभ टाळायला लागत नव्हती आणि ती बाई पाय भुईला न लावता एक हात कमरेवर ठेवून दुसरा हात त्याच्या तोंडापुढं नाचवत त्याला विचारत होती, काय करता ह्याचं आधी उत्तर द्या, आटपा लवकर. टिपिशन या कथेमध्ये मी आज तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील कथेमध्ये. धन्यवाद.